कैरी, मिरची आणि लसूण लोणचं फक्त चवीला झणझणीत नाही तर आपल्या जेवणाला एक वेगळीच मजा आणतं. कैरीची आंबट चव, हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि लसणाची खास चव या तिघांचा संगम म्हणजे खरोखरच तोंडाला पाणी आणणारा अनुभव आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे लोणचं फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आपल्या संस्कृतीची आठवणही करून देतं. पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही हे लोणचं खायला अप्रतिम लागतं. लोणच्यासाठी कैऱ्या निवडताना या मध्यम आकाराच्या निवडाव्यात. खूप लहान किंवा मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी उत्तम नसतात. कैरीची सालं ही स्वच्छ आणि डागरहित असावी. किडलेली, डाग पडलेली किंवा काळे ठिपके असलेल्या कैऱ्या टाळायच्या. कैऱ्या निवडताना त्या पूर्णपणे घट्ट, कच्च्या म्हणजे हिरव्या रंगाच्या असाव्यात. मऊ किंवा अर्ध पिकलेल्या कैऱ्या वापरू नका. कैऱ्या निवडताना आंबट चव असलेल्या कैऱ्या निवडा, कारण लोणच्यासाठी आंबटपणा खूप महत्त्वाचा असतो. तसेच जास्त धागे असलेल्या कैऱ्या किंवा तंतुमुक्त कैऱ्या घ्या, कारण जास्त कैरीला धागे असतील तर लोणच्याचे टेक्स्चर बिघडते. कैऱ्या या धुवून पूर्ण कोरड्या करूनच वापरायच्या, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. आता कैरीचा देठाकडचा भाग हा कट करून घ्यायचा आणि मग त्याच्या हव्या त्या आकाराच्या बारीक किंवा लहान फोडी करून घ्यायच्या. मधली कोय ही काढून टाकायची, किंवा कोय कैरी सकट हवी असेल तर ती कैरीवाल्याकडून कट करून घ्या. तशी आपल्याला घरी कट करता येणार नाही, म्हणून तो भाजीवालाच परफेक्ट कट करून देईल. आता मी इथे 3च कैऱ्या घेतलेल्या आहे, कारण कैरीचं लोणचं खाणारी मी एकटीच आहे. आणि मी इथे कैरीच्या लहान लहान फोडी करून घेतलेल्या आहे, म्हणजे त्या खायला बऱ्या पडतात. आता सगळ्या कैरीचे तुकडे एका कोरड्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यात पाव चमचा हळद आणि 1 चमचा साधं मीठ घालून हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभरासाठी बाउलला झाकण लावून कैऱ्या मुरवत ठेवायच्या. असे का करायचे? तर मीठ लावल्यावर कैरीतले जास्तीचं पाणी किंवा रस हा बाहेर येतो, त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं. मीठ आणि हळद हे दोन्ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहेत. हळदीमुळे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे लोणचं सुरक्षित राहतं. काही कैऱ्यांमध्ये हलका कडूपणा असतो, मीठ आणि हळद लावल्याने तो कमी होतो. हळदीमुळे लोणच्याला छान पिवळा रंग येतो आणि कैरी थोडी मऊ होऊन मसाला नीट लागतो. हळद मीठ लावून कैऱ्या या तुम्ही रात्रभर किंवा किमान 5 ते 6 तासांसाठी मुरवत ठेवा. दुसऱ्या दिवशी कैरीत किती पाणी जमा झाले आहे ते बघू शकता. आता कैरीचा बाऊल चाळणीमध्ये उपडा करायचा आणि खाली आहे तोच बाऊल ठेवून द्यायचा, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते त्या भांड्यामध्ये जमा होईल. अर्धा तास तरी किमान हे आपल्याला असेच भांडे ठेवून द्यायचे आहे. अर्ध्या तासानंतर बाऊलमध्ये एक्स्ट्राचं पाणी बघू शकता जमा झालेले आहे. आता हे पाणी फेकून द्यायचे आणि कैरीच्या फोडी या ताटामध्ये वेगळ्या काढून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये बघू शकता. आता एक स्वच्छ धुतलेली कोरडी बरणी मी घेतलेली आहे. ही 1 दिवस मी पूर्ण उन्हामध्ये बरणी वाळवून घेतलेली आहे. आता कैरीच्या फोडी या 2 ते 3 तासांसाठी कडकडीत उन्हामध्ये ठेवायच्या. असं का करायचं? तर कारण सांगते. मीठ लावल्यानंतर कैरीतून पाणी बाहेर येतं. उन्हामध्ये ठेवल्याने हा ओलावा कमी होतो, त्यामुळे लोणचं टिकाऊ होतं. ओलावा कैरीमध्ये जास्त असेल तर बुरशी येते. वाळवल्यामुळे लोणचं हे जास्त दिवस टिकतं. तसेच थोड्या कोरड्या झालेल्या फोडींमध्ये मसाला आणि तेल छान शोषलं जातं, त्यामुळे लोणच्याला चव खूप छान येते. उन्हात वाळवल्यामुळे फोडी थोड्या कडक आणि कुरकुरीत होतात आणि असे लोणचं खायला जास्त चविष्ट लागतं. थोडक्यात काय हो, जितका ओलावा कमी तितकं लोणचं जास्त दिवस टिकतं. कैरीच्या फोडी या जास्त वाळवल्या तर लोणचं खूप कडक होईल. आता लोणच्याच्या मसाल्यासाठी घेतले आहे 2 गड्ड्या लसणाच्या सोलून. काळे तीळ निवडून 2 मोठे चमचे घेतलेले आहे. 1 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे साधी बडीशेप निवडून घेतलेली आहे. मोहरीची डाळ 4 चमचे घेतली आहे. मेथीचे दाणे आणि जिरं प्रत्येकी 1-1 चमचा. लवंगा आणि काळी मिरी प्रत्येकी 7-8 घेतलेल्या आहेत आणि हिंग 1 चमचा घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी लाल मिरची पावडर, 1 वाटी तेल सुद्धा आहे. सगळे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तेवढं चेक करा. आता 1 वाटी तेल गरम करायला ठेवायचं आणि दुसरीकडे तव्यावर लवंगा, काळी मिरी, जिरं, कारळं आणि बडीशेप घालून छान मंद आचेवरती परतून घ्यायचं. 1 मिनिटभरच परतायचं बरं का. खूप छान आणि खमंग असा भाजताना वास येतो. आणि त्यात घालायची 1च चमचा मोहरीची डाळ. बरं, तुम्हाला जर सगळी मोहरीची डाळ घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे घालणार नाही, कारण यामुळे काय होतं तर लोणच्याला एक मोहरीच्या तेलाचा फ्लेवर येतो, चव लागते आणि मला ते आवडत नाही, म्हणून मी ती प्रोसेस इथे स्किप करते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण मोहरीची डाळ इथे घालू शकता. त्यामुळे मी इथे फक्त 1च चमचा मोहरीची डाळ भाजून घेत आहे. आता यातच लगेच मी तीळ आणि मेथीचे दाणे घातलेले आहेत. तवा गरम आहे, म्हणून आता हे सगळं फक्त अर्धा किंवा 1च मिनिटं परतून घ्यायचं आणि हे सगळे मसाले परातीत काढून घ्यायचे. मग राहिलेली मोहरीची डाळ अर्धा किंवा 1 मिनिटं भाजून घ्यायची मंद गॅसवर. जास्त भाजली तर ती काळी पडते. आणि मोहरीची डाळसुद्धा परातीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. हे भाजलेले मसाले आता गार होऊ द्या.
तेल पण छान गरम झालेले आहे, तेलातून धूर येतोय. आता गॅस बंद करायचा आणि तेल बाजूला काढून ठेवायचे. बरं, तुम्ही जे तेल खात असाल ते तेल तुम्ही वापरू शकता. तोपर्यंत भाजलेला गार झालेला मसाला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि दरदरीत वाटून घ्यायचे. व्हिडिओमध्ये टेक्स्चर बघू शकता, जास्त बारीक वाटलेली नाही, रवाळ असे टेक्स्चर आहे. आता एक कोरडं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेला मसाला, मोहरीची डाळ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर तिखटासाठी घालायची. तसेच काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा कलरसाठी घालायची. आता हे सगळं मिश्रण कोरड्या पळीने नीट मिक्स करून घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल थोडं गार झालेलं आहे, त्यात एक छोटा लसणाचा तुकडा घालून बघितला तर तो करपलेला नाही, म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे नीट आहे. आता या तेलामध्ये लसूण, हिंग घालायचं आणि मी इथे काही 7-8 जाड हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या करून 2 भागांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याही या कोमट तेलामध्ये घालून घ्यायच्या. कैरीच्या फोडी मी या उन्हामध्ये जवळजवळ 3 तास छान सुकवून घेतलेल्या आहेत. बघू शकता, छान कोरड्या झालेल्या आहेत. आता बाउलमध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आणि आपलं गार झालेलं तेल घालून पुन्हा चवीनुसार मीठ ॲड करायचं. कैरीतलं जेव्हा आपण पाणी काढून टाकतो ना, त्यावेळेस मीठसुद्धा निघून जातं. त्यामुळे इथे थोडं जास्त मीठ घालायचं आणि पळीने हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. लोणच्याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे. लोणच्याला जवळून सुद्धा दाखवते, अगदी झूम करून. आता हे लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि उन्हात ठेवायची काहीच गरज नाही. 7 ते 8 दिवसामध्ये व्यवस्थित हे लोणचं मुरून जातं. हे लोणचं करून मला जवळजवळ 20 ते 25 दिवस होऊन गेलेले आहेत. खरंच सांगते, खायला खूप छान लागतं. आणि लोणचं घेताना फक्त कोरडा चमचाच वापरायचं बरं का. अशा प्रकारे लोणचं केलं तर ते अजिबात खराब होत नाही आणि चवही खूप छान लागते. काही प्रश्न तुम्हाला असतील याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही विचारू शकता. आय होप सो की मी सगळ्या प्रश्नांची इथे उत्तरं दिलेली आहेत, का, कशामुळे आणि त्याने काय होतं. पण जर कुणाला अजून काही शंका असतील तर त्या नक्की विचारा.